नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी चा सराव संच 16.3 अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 8वी च्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक WhatsApp वर पाहिजे असतील तर माझ्या WhatsApp नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। मी इयत्ता 8वी च्या सर्व लिंक तुम्हाला WhatsApp वर पाठवेन। आपल्याला प्रश्न असा दिला आहे की खाली वृत्तचितेच्या तळाची त्रिज्या व उंची दिली आहे, त्यावरून वृत्तचितीचे घनफळ काढा। आपल्याला दिलेल्या मापांवरून वृत्तचितीचं घनफळ शोधायचं आहे। पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला r ची किंमत दिलेली आहे 10.5 सेमी आणि h ची किंमत दिलेली आहे 8 सेमी। मग आपण इथे काय करूयात, सर्वात अगोदर वृत्तचितीचं घनफळाचं सूत्र लिहून घेऊयात। मग इथे लिहायचं आहे वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h। तर इथे पायची किंमत आपण घेणार आहोत 22/7 गुणिले r दिलेला आहे 10.5 आणि त्याचा वर्ग आहे, त्यामुळे 10.5 चा आपण 2 वेळा गुणाकार करायचा, म्हणून इथे 1 वेळा गुणाकार केला, त्यानंतर पुन्हा गुणाकाराचं चिन्ह आणि पुन्हा 10.5 लिहिलं। त्यानंतर h आहे, h ची किंमत 8 आहे म्हणून गुणिले 8। आता आपण काय करूयात, ह्याला संक्षिप्त रूप देऊयात। तर 7 एके 7 आणि 15 7 105 म्हणून इथे 15 आलं। एका स्थानानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथे एका स्थानानंतर दशांश चिन्ह दिलं। आता पुढच्या स्टेप मध्ये काय करूयात, तर ह्या 22 चा गुणाकार करूयात ह्या 8 सोबत। तर हा गुणाकार होईल 22 8 176। आता ह्या दोन्ही पदांचा गुणाकार करूयात, तर तो गुणाकार कसा होईल बघा, 15 5 75, 75 चे 5 लिहिले, हातचे आले 7, त्यानंतर 15 0 0 आणि 0 अधिक 7 उत्तर आलं 7, त्यानंतर 15 1 15, तर हे 15 इथे लिहून घेतले। आता बघा इथे एका स्थानानंतर दशांश चिन्ह आहे आणि इथे देखील एका स्थानानंतर दशांश चिन्ह आहे, म्हणजे 2 स्थानानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यावं लागेल, त्यामुळे 15.75 असं आपलं उत्तर आलं। आता आपल्याला 176 गुणिले 15.75 असा गुणाकार करावा लागेल, तो गुणाकार आपण बाजूला करून पाहूयात। तर इथे 15.75 गुणिले 176, तर बघा इथे काय होईल, सर्वात अगोदर 6 ने गुणाकार करूयात। 6 पंचन 30, हातचे आले 3, 6 7 42 आणि 3 45, 45 चे 5 लिहिले, हातचे आले 4, त्यानंतर 6 पंचन 30 आणि 4 34, 34 चे 4 लिहिले, हातचे आले 3, 6 1 6 आणि 3 9। इथे आपल्याला 6 चा गुणाकार केल्यानंतर उत्तर मिळालं। त्यानंतर दशक स्थानच्या 7 चा गुणाकार करण्यासाठी आपण इथे एकक स्थानचं 0 दिलं। पुढे आता 7 5 35, 35 चे 5 लिहिले, हातचे आले 3, 7 7 49 आणि 3 52, तिथे 2 लिहिले, हातचे आले 5, 7 5 35 आणि 5 40, 0 लिहिलं, हातचे आले 4, 7 1 7 आणि 4 11, त्यानंतर आता पुन्हा एकक स्थानचं 0 दशक स्थानचं 0। आता पुढे काय होईल बघा, 1 ने गुणाकार करायचा आहे, तर कोणत्याही संख्येला 1 ने गुणाकार केला उत्तर तीच संख्या येते, म्हणून इथे 5 7 5 1, त्यानंतर ह्या सर्वांची करायची आहे बेरीज। आता बेरीज करूयात, तर बघा इथे बेरीज झाली 0, त्यानंतर 5 अधिक 5 10 झाले, 10 चा 0 लिहिला, हातचा आला 1, 4 अधिक 2 6 झाले, 6 अधिक 5 11 झाले, 11 आणि 1 12, 12 चे 2 लिहिले, हातचा आला 1, 9 आणि 7 16 झाले, 16 आणि 1 17, 17 चे 7 लिहिला, हातचा आला 1, 1 5 आणि 1 7 झाले, 1 आणि 1 2 झाले। आता बघा इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून आपण इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह दिलं। दशांश चिन्हानंतर इथे फक्त 0 0 आहे, त्यामुळे त्यांना किंमत उरत नाही, मग आपण उत्तर लिहायचं आहे 2772। इथे लिहायचं आहे 2772। एकक काय लिहायचं, तर हे घनफळ आहे आणि इथे आपल्याला सेमी असं एकक दिलेलं आहे, त्यामुळे हे घन सेमी असं एकक इथे लिहायचं। चला आपल्याला घनफळ शोधायचं होतं, घनफळ शोधलेलं आहे, त्या घनफळाला आपण इथे बॉक्स तयार करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधलेलं आहे। त्यानंतर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया।
दुसऱ्या प्रश्नाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। इथे देखील आपण काय करायचं, अगोदर सूत्र लिहून घ्यायचं। वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच बरोबर इथे पायची किंमत 22/7 गुणिले आर ची किंमत इथे दिली आहे 2.5 म्हणून 2.5 गुणिले 2.5 गुणिले एच दिलेला आहे 7 इथे 7 लिहिलं। आता इथे 7 एके 7 असं डायरेक्टली भाग जातोय म्हणून इथे आपण भाग दिला। आता पुढे काय करायचं तर हे 22 आपण जसेच्या तसे लिहूयात आणि ह्या दोघांचा गुणाकार करूयात। तर बघा 25 चा वर्ग किती होतो, 25 गुणिले 25 625 असं उत्तर येतं। त्यानंतर इथे एक स्थान आणि इथे एक स्थान, दोन स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणून इथे दोन स्थानानंतर दशांश चिन्ह दिलं। आता हा गुणाकार करूयात, गुणाकार आपण बाजूला करून पाहूयात। 6.25 गुणिले 22 तर बघा इथे डायरेक्टली आपण 22 चा गुणाकार करूयात। 22 5 110 त्याचं शून्य लिहिलं, हातचे आले 11। 22 दुने 44 आणि 11 55 झाले। 55 चे 5 लिहिले, हातचे आले 5। 22 आहे 132 आणि 5 137 इथे 137 लिहिले। आणि बघा इथे दोन स्थानानंतर दशांश चिन्ह आहे त्यामुळे आपण इथे देखील दोन स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं। मग आता शेवटचं शून्य नाही लिहिलं तरी चालेल, आपण इतकं उत्तर लिहूयात। तर इथे लिहून घ्यायचं आहे 137.5 आणि इथे मीटर असल्यामुळे घन मीटर लिहायचं। तर आपल्याला इथे दुसऱ्या प्रश्नाचं दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर मिळालेलं आहे, त्याला आपण बॉक्स करूया। चला पुढे जाऊयात। तिसरं उदाहरण, तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, तर रेडियस दिलेला आहे म्हणजे त्रिज्या दिलेली आहे 4.2 आणि हाईट म्हणजे उंची दिलेली आहे 5 सेमी। अगोदर आपण सूत्र लिहूयात। वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच। पायची किंमत 22/7 गुणिले आर ची किंमत आहे 4.2 गुणिले 4.2 गुणिले एच आहे 5। आता इथे 7 एके 7 आणि 7 6 42 मात्र पॉइंट असल्यामुळे एका स्थानानंतर पॉइंट दिलं म्हणून 0.6। आता इथे देखील आपण काय करूयात तर ह्या 22 आणि ह्या 5 चा गुणाकार करूयात। 22 आणि 5 यांचा गुणाकार 110 येईल गुणिले आता ह्या दोघांचा गुणाकार करूयात। तर बघा इथे काय होईल 6 दुने 12 हातचा आला 1 6 चोक 24 आणि 1 25 इथे आपण 25 लिहिले। इथलं एक स्थान आणि इथलं एक स्थान, दोन स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं म्हणून इथे आपण 2.52 लिहिले। ओके, आता हा गुणाकार आपण करूयात। तर हा गुणाकार किती येईल बघा, आपण बाजूला करून पाहूयात। 2.52 गुणिले 110 तर हा शून्य जो आहे शून्याचा गुणाकार केला उत्तर शून्यच येईल म्हणून शून्य अगोदर डायरेक्टली लिहून घेतलं। आणि आता डायरेक्टली 11 चा गुणाकार करूयात। 11 दुने 22 त्याचे 2 लिहिले, हातचे आले 2। 11 5 55 आणि 2 57 57 चे आपण लिहिले 7, हातचे आले 5। 11 दुने 22 आणि 5 27 इथे 27 लिहिलं। दोन स्थानानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथे देखील दोन स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं। उत्तर किती येईल बघा 277.20 किंवा 277.2 लिहिलं तरीही चालेल। आपण इथे लिहूया 277.2 इथे सेमी आहे म्हणून इथे एकक येईल घन सेमी। चला आपलं तिसरं उदाहरण देखील झालेलं आहे, त्याला आपण उत्तराला बॉक्स तयार करून घेऊया। आता शेवटच्या उदाहरणासाठी अगोदर आपण सूत्र लिहूया। वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच। आता इथे आपण माप भरूयात। 22/7 गुणिले 5.6 गुणिले 5.6 गुणिले एच आहे 5। चला इथे संक्षिप्त रूप देऊयात अगोदर। तर 7 एके 7 त्यानंतर 7 8 56 म्हणून 8 आले, एका स्थानानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथे देखील एका स्थानानंतर दशांश चिन्ह। इथे देखील आपण काय करूयात तर ह्या 22 आणि 5 चा गुणाकार करूया। तर इथे तो गुणाकार येईल 110
गुणिले 0.8 आणि 5.6 यांचा गुणाकार करूयात. तर 8 सक 48, हातचे आले 4, 8 पंचें 40 आणि 4 44. इथलं एक स्थान आणि इथलं एक स्थान, 2 स्थानं झाली. 2 स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर 4.48 गुणिले 110 असा गुणाकार करायचा आहे. ही शून्य डायरेक्टली लिहिलं. 11 8 88, 8 लिहिले, हातचे आले 8. त्यानंतर 11 चौक 44 आणि 8 52. 52चे आपण 2 लिहिले, हातचे आले 5. 11 चौक 44 आणि 5 49. 2 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे. इथे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह दिलं. आपण उत्तर काय लिहायचं, आपण उत्तर फक्त 492.8 लिहूया. म्हणून 492.8 आणि इथे सेमी असल्यामुळे एकक येईल घन सेमी. तर अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नामधील जे 4 उपप्रश्न होते ते 4ही उपप्रश्न आपले झालेले आहेत. आता आपण पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात. पुढील प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा. प्रश्न क्रमांक 2. लांबी 90 सेमी व व्यास 1.4 सेमी असेल अशी लोखंडी सळई तयार करण्यासाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ काढा. आपल्याला एक सळई तयार करण्यासाठी लागणारं जे लोखंड आहे त्याचं घनफळ शोधायचं आहे. आपल्याला दिलेली जी माप आहेत ती अगोदर लिहून घेऊयात. लांबी दिलेली आहे. आता लांबी म्हणजे लांबीला आपण इथे उंची पकडूयात आणि त्यासाठी इथे h लिहूयात आणि h आहे 90 सेमी. त्यानंतर सळईचा व्यास दिला आहे 1.4 सेमी. इथे लिहायचं आहे व्यास बरोबर 1.4 सेमी. आता व्यास दिलेला आहे, आपल्याला मात्र त्रिज्या पाहिजेत आणि त्रिज्या ही व्यासाच्या निम्मे असते. म्हणून r बरोबर 1.4चं निम्मे 0.7 आणि एकक लिहायचं आहे सेमी. आता आपण काय करूयात, घनफळाचं सूत्र लिहूयात. तर ही जी सळई आहे ती सळई कशी असते, ती वृत्तचितीच्या आकाराची असते. म्हणून आपण सळईच्या घनफळासाठी वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र वापरायचं आहे. तर आपण इथे लिहायचं आहे सळईचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h. तर इथे 22/7 गुणिले त्रिज्या आहे 0.7 गुणिले 0.7 गुणिले h. h आहे 90 सेमी. मग इथे 90 सेमी लिहिलं. आता आपण याला संक्षिप्त रूप देऊयात. 7 एके 7 आणि इथे देखील 7 एके 7. एका स्थानानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून इथे आपण दशांश चिन्ह अशा पद्धतीने लिहिलं. आता बघा आपण काय करूयात, हे 22 जे आहे ते जसेच्या तसे आले गुणिले ह्या 0.1चा आणि 0.7चा गुणाकार केला तर बघा 7 एके 7. मात्र इथलं एक स्थान आणि इथलं एक स्थान म्हणजे 2 स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग 2 स्थानं आपण 0 देऊन तयार करूयात. त्यानंतर दशांश चिन्ह देऊयात आणि त्याच्या पुढे 0 लिहूयात आणि त्यानंतर 90 आहेत गुणिले 90 आहेत. आता हा सर्व गुणाकार करायचा आहे. मग आपण काय करूयात, इथे अगोदर 22 गुणिले 0.07 असा गुणाकार करूयात. तर हा गुणाकार किती येते बघा, 7 दुणे 14, हातचा आला 1, 7 दुणे 14 आणि 1 15. त्यानंतर 2 स्थानानंतर दशांश चिन्ह म्हणून इथे दशांश चिन्ह दिलं. आता हे 1.54 जे आलं त्याला 90ने गुणाकार करायचा आहे. इथे हे जे 90 आहेत त्याने गुणाकार करायचा. ह्या शून्याचा गुणाकार जो आहे तो डायरेक्टली 0 आला. 9 चौक 36. 36चे लिहिले आपण 6, हातचे आले 3. 9 5 45 आणि 3 48. त्याचे 8 लिहिले, हातचे आला 4. त्यानंतर 9 एके 9 आणि 4 13 झाले. इथे 13 लिहिलं. 2 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे म्हणून 2 स्थानानंतर दशांश चिन्ह दिलं. उत्तर मिळालं 138.6. मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे 138.6 आणि एकक लिहायचं आहे घन सेमी. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. मात्र आपला जो प्रश्न आहे तो शाब्दिक प्रश्न आहे, म्हणजे आपल्याला उत्तर देखील शब्दात लिहावं लागेल. म्हणून आपण इथे लिहून घ्यायचं आहे. तर बघा आपल्याला काय शोधायचं होतं, सळईसाठी लागणाऱ्या लोखंडाचं घनफळ शोधायचं होतं. म्हणून इथे लिहायचं आहे सळईसाठी लागणाऱ्या लोखंडाचे घनफळ 138.6 घन सेमी आहे.
चला दुसरा प्रश्न झाला, आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, वृत्तचिती आकाराच्या एका हौदाचा आतील व्यास 1.6 मीटर असून त्याची खोली 0.7 मीटर आहे. तर त्या हौदात जास्तीत जास्त किती पाणी मावेल? आपल्याला त्या हौदामध्ये मावणारं पाणी शोधायचं आहे. मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला त्या हौदाचं घनफळ शोधावं लागेल. तर बघा इथे आपल्याला काय सांगितलं आहे, त्याचा व्यास दिलेला आहे. मग इथे अगोदर लिहूया, व्यास बरोबर 1.6 मीटर. आता व्यास 1.6 आहे, याचा अर्थ त्याचा जो त्रिज्या आहे, त्याची जी त्रिज्या आहे ती त्याच्या निम्मे असेल 0.8 मीटर. इतकं झालं. त्यानंतर खोली दिली आहे. खोली म्हणजे इथे आपण h घेणार आहोत त्याला, तर h बरोबर 0.7 मीटर. आता यावरून आपण त्या हौदाचं घनफळ शोधूयात. म्हणून इथे लिहायचं आहे, हौदाच्या आतील भागाचे घनफळ, आणि घनफळाचं सूत्र म्हणजे वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र वापरायचं, पाय r वर्ग h. चला, पायची किंमत आहे 22/7 गुणिले r ची किंमत आहे 0.8 गुणिले 0.8 गुणिले h ची किंमत आहे 0.1. मग इथे संक्षिप्त रूप काय होते बघा, 7 एके 7 आणि 7 एके 7 एका स्थानानंतर दशांश चिन्ह, म्हणून इथे 0.1. इतकं झालं. आता आपण काय करूयात, तर हे 22 जसेच्या तसे घेऊयात. त्यानंतर बघा 8 गुणिले 8 64 होतात, 64 गुणिले 1 64 होतात. तर इथे 64 लिहिले. त्यानंतर 1 स्थान, 2 स्थान आणि 3 स्थान. 3 स्थानानंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणून 1 2 आणि 0 देऊन तिसरं स्थान तयार केलं. त्यानंतर दशांश चिन्ह दिलं आणि त्याच्यापुढे 0 लिहिलं. म्हणजे आता आपल्याला 22 गुणिले 0.064 असा गुणाकार करायचा आहे. आपण इथे 0.064 गुणिले 22, तर काय होते बघा, इथे 22 चोक 88, 88चे 8 लिहिले, हातचे आले 8. 22 चक 132 आणि 8 140, म्हणून इथे 140 लिहिले. ओके. तर इथे 3 स्थानानंतर दशांश चिन्ह द्यायचं आहे. 3 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे आपल्याला इथे 1.408 असं उत्तर मिळालं. आपण इथे लिहायचं आहे 1.408 आणि इथे मीटर आहे म्हणजे घन मीटर. हे आपल्याला घनफळ मिळालं. आता बघा आपल्याला इथे घनफळ मिळालेलं आहे, मात्र आपल्याला काय शोधायचं आहे, तर त्या हौदात पाणी किती मावेल हे शोधायचं आहे. मग ते रूपांतर कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे, 1 घन मीटर बरोबर 1000 लिटर. ही झाली क्षमता. ओके. मग आपल्याकडे घन मीटर किती आहेत, 1.408. मग ह्या 1.408ला या 1000 ने गुणाकार केला की आपल्याला पाण्याची क्षमता मिळेल. तर इथे लिहायचं आहे, हौदातील पाणी बरोबर, तर ह्या हौदाचं जे घनफळ आहे त्या घनफळाला आपण गुणाकार करायचा ह्या 1000 ने. तर बघा इथे 1000 ने गुणाकार केला तर उत्तर काय मिळेल, तर हे इथे 3 शून्य आहेत. या 3 शून्यांनी गुणाकार केल्यानंतर हे जे दशांश चिन्ह आहे ते 3 स्थान मागे सरकेल. त्यामुळे इथे 1408 असं उत्तर मिळालं. आणि पुढे आपण एकक लिहायचं आहे लिटर. पाणी आहे त्यामुळे पाण्याचं जे एकक आहे ते आपण लिटरमध्ये मोजतो. आता बघा आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, मात्र हा जो प्रश्न आहे तो काय आहे, शाब्दिक प्रश्न आहे. मग आपण उत्तर देखील शब्दात लिहूयात. तर उत्तर काय येईल बघा, म्हणून त्या हौदामध्ये 1408 लिटर पाणी मावेल. तर अशा पद्धतीने इथे आपला तिसरा प्रश्न झालेला आहे. आता चौथ्या प्रश्नाकडे जाऊयात. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, एका वृत्तचितीच्या पायाचा परिघ 132 सेमी असून त्याची उंची 25 सेमी आहे. तर त्या वृत्तचितीचे घनफळ काढा. बघा आपल्याला इथे त्रिज्या दिलेलीच नाही, आपल्याला परिघ दिलेला आहे. मग काय करावं लागेल, तर ह्या परिघावरून अगोदर आपण त्रिज्या शोधूयात. तर इथे लिहून घ्यायचं आहे, वृत्तचितीच्या पायाचा
परीघ बरोबर 132 सेमी. मग ह्यावरून आपण काय करूयात तर त्रिज्या शोधूयात. तर परिघाचं सूत्र काय आहे, परीघ बरोबर 2 पाय r. आता आपल्याला परीघ दिलेला आहे 132, इथे लिहिला 132 बरोबर 2 गुणिले पायची किंमत असते 22/7 गुणिले r, कारण की r ची किंमत आपल्याला माहीत नाही. आता काय होईल बघा, हे 132 जसेच्या तसे आले आणि ह्या दोन्ही पदांचा म्हणजे 2चा आणि 2चा आणि 22/7चा गुणाकार आहे r सोबत. तर ही जर दोन्ही पदं आपण बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन गेलो तर इथे गुणाकाराची क्रिया असल्यामुळे तिथे गेल्यानंतर भागाकाराची क्रिया होईल. त्यामुळे काय होईल तर हे जे 2 गुणिले आहेत ते छेदाच्या ठिकाणी जातील म्हणजे भागिले 2 होतील. आणि त्यानंतर बघा हा जो 22/7 असा अपूर्णांक आहे त्याचा इथे गुणाकार आहे. हा जर आपण पलीकडे घेऊन गेलो तर त्याचं व्यस्त होईल. तर काय होईल, हे जे 22 अंशाचे आहेत ते छेदाच्या ठिकाणी येतील आणि हे जे छेदाच्या ठिकाणी 7 आहेत ते अंशाच्या ठिकाणी जातील आणि बरोबरचं चिन्ह आणि बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे फक्त r राहील. ओके, आता इथे आपण संक्षिप्त रूप देऊयात. तर 22 एके 22, 22 सक 132. आता इथे ह्या 2 ने देखील भाग जातोय, बे एके बे आणि बे त्रिक 6. मग बघा इथे काय झालं, इथे फक्त r आहे तो r आपण लिहून घेऊयात. बरोबर r ची किंमत काय येईल तर 3 गुणिले 7, 7 त्रिक 21 आणि एकक लिहायचं आहे सेमी. आपल्याला इथे r ची किंमत मिळाली 21 सेमी. त्याला आपण बॉक्स तयार करूया. चला, आपल्याला r माहीत नव्हतं, r आता मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे, उंची दिलेली आहे. तर उंची म्हणजेच h बरोबर 25 सेमी. आता आपण घनफळाचं सूत्र वापरू शकतो. मग घनफळाचं सूत्र काय आहे तर वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय r वर्ग h. पायची किंमत आहे 22/7 गुणिले r ची किंमत आपण शोधलेली आहे 21 गुणिले पुन्हा 21 गुणिले h जी आहे 25. इतकं झालं. आता संक्षिप्त रूप देऊयात. 7 एके 7, 7 त्रिक 21. त्यानंतर बघा काय होतंय, 22 गुणिले 3, 22 त्रिक 66 गुणिले आता 21 गुणिले 25 करूयात. 25 एके 25, ते 5 लिहिले हातचे आले 2, 25 दुने 50 आणि 2 52. आता आपण हा गुणाकार करायचा आहे. काय गुणाकार होईल, 525 गुणिले 66. तर 6 पंचन 30, हातचे आले 3, 6 दुने 12 आणि 3 15, 5 लिहिले हातचा आला 1, 6 पंचन 30 आणि 1 31. एकक स्थानचं 0 लिहिलं. आता पुन्हा 6 नेच गुणाकार करायचा आहे म्हणजे हेच उत्तर येईल. तर ते उत्तर आपण जसंच्या तसं लिहून घेऊयात. आणि आता यांची बेरीज, इथे बेरीज झाली 0, इथे 5, 6, 4, 3. चला, आपल्याला उत्तर किती मिळालं तर उत्तर मिळालेलं आहे 34,650 हे उत्तर मिळालं. आणि ह्याला आपण एकक काय लिहायचं आहे तर इथे सेमी आहे म्हणजे घन सेमी असं एकक लिहायचं. आपल्याला घनफळ शोधायचं होतं, घनफळ मिळालेलं आहे. त्याला आपण बॉक्स तयार करूया आणि इथे शब्दात उत्तर लिहूयात. म्हणून त्या वृत्तचितीचे घनफळ 34,650 घन सेमी आहे. अशा पद्धतीने इथे चौथा प्रश्न झाला आणि या चौथ्या प्रश्नासोबतच सराव संच 16.3 कंप्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा. जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा. तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू.